सामन्याचा पूर्वार्ध बहारदार राहिला. उत्तम फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं सिद्धिविनायक भिंगारी संघानं आणि ज्या संघानं 61 धावांचा आव्हान उभं केलं होतं जनमन कामोडे संघासोबत 5 षटकांसाठी. आता मात्र 4 षटकामध्ये तोच पाठलाग करायचा आहे स्वतःला. UVN मोर्या 11 मुरबी संघाला सिद्धिविनायक भिंगारीच्या विरोधात. आशिष परदेशी गोलंदाजाच्या मार्कवर तर ओमकार पाटील ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल रिकामी जागा भेदली आहे आणि काऊ करण्याच्या दिशेनं मात्र हा बॉल जाईल खणखणीत. सुरुवात लाजबाब चौकार. ओमकार पाटील आणि विकी पाटील याचे 2 बंधुराज मात्र क्रीजवर आपण पाहतोय. गोलंदाज आशिष पुन्हा सज्ज आहे. 61 धावांचं भलं मोठं आव्हान, परंतु या आव्हान पेलण्याचं सामर्थ्य मुरबी संघ राखतो. येस, रिव्ह्यू घेतला तो कोणाचा कॉल आहे? अंपायर्स कॉल. नंदकुमार सरांचा मात्र इशारा येतोय बीमरसाठी इथे मात्र पाहिलं जाईल. इथे मात्र अंपायर्स कॉल. पहिल्या बॉलवर चौकार आणि या बॉलवर मात्र आतापर्यंत 1 रन कंप्लीट केली आहे. नेमकं काय कुणीही बोलू नका, फक्त पंच पाहतील. निरखून पाहिलं जात आहे. सरळचा अँगल, साईड अँगल, सगळे अँगल्स तपासले जातील. दूध का दूध, पाणी का पाणी, दूध कम पाणी ज्यादा, पाणी कम दूध ज्यादा, काय नेमकं काय आहे घडेल. चला, मांडा संघाचा संघनायक मांडा, भूमी 11 मांडा संघाचा संघनायक इट्स अ नो बॉल कॉल. भीमर. त्याच्यामुळे इथे मात्र 1+1 एकूण 2 धावा येतील. याचा अर्थ पहिल्या बॉलवर षटकारच पडला म्हणता येईल. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर नो बॉल, सिंगल रन आणि हा नो बॉल. 6 धावा पहिल्या बॉल संपतीनंतर. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता या रणरणत्या तळपत्या उन्हामध्ये मात्र धावांचा पाठलाग होईल की काय. परंतु एका बाजूला बंगारपाड्यासारख्या ताकदवान संघाला ज्यांना रोखलं होतं त्या संघाच्या आशिषला मात्र इथे आसमान दाखवलं जात आहेत. इथे आलाय हा लगेचच षटकार. एकसष्ट धावांचा पाठलाग करताना मात्र पहिल्या 2 बॉलवर 12 धावा जोडले गेलेत. पहिल्याच बॉलवर 4 धावा आल्या, त्यानंतर नो बॉल, सिंगल रन्स आणि विकी पाटील जसा स्ट्राईकवर आला तसा मात्र आपली आक्रमकता सिद्ध करत लॉंगॉनच्या डोक्यावरून त्याने ही दाखवला आसमान. षटकार ठोकला. ज्या आशिष परदेशीनं मागचा सामना गाजवला, सामनावीरचा किताब ज्याला फटकावला, 2 षटकामध्ये 6 धावा देत 3 मोहरे टिपले, तो आशिष परदेशी. राईट आर्म राऊंड द विकेट. जोरदार अपील, पंचांचा बोट आकाशाकडे आणि इथे मात्र फलंदाज विकी पाटील होईल पायचेच्या रूपानं पात. कम्मालीचा कमबॅक राहिलाय. कम्मालीचा कमबॅक. काय सुंदर. पहिल्या 2 बॉलवर 12 धावा आल्यानंतर मात्र आशिष परदेशींना मागची चुणूक दाखवली. त्याला कळलं की इथून आता मागे चालून चालणार नाहीये आणि खऱ्या अर्थानं काकाच्या ऑप्शन्सीमध्ये ही गोलंदाजी आपल्या हातामध्ये पहिली येते. त्याच्यामुळे आशिषला नवा स्टार समजलं जाईल. आशिष आहे या संघामध्ये. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी या संघाची जरूर राहिली आहे. कुणाल नाईक या संघामध्ये 12 धावा धावफलकावर लागल्यानंतर मात्र विकीला पायच्या रूपानं परतवलंय. 61 धावा हे आव्हान मोठं आहे. सुरुवातीला ते अवगत आहे आणि ते धावा रोखण्यासाठी मात्र चांगले प्रयत्न केले जातील, परंतु विकीसारखा मोठी विकेट मात्र गमावली आहे.
नवीन फलंदाज शुभम ठाकूर, आणखीन एक चांगला असा हा फलंदाज, वन डाऊन प्लेयर बघायचं आहे. 24 बॉलमध्ये 61 धावा, त्यामधल्या पहिल्या 12 धावा पहिल्या 3 बॉल्समध्ये आले. त्याने विकी सारखी मोठी विकेट गमावली आहे. पॉवर प्लेचं हे षटक. भूमी 11 मांडा संघाचा संघनायक, आपण टॉस सेट लगेच संपर्क साधा. भूमी 11 मांडा, चांगला बॉल हवेत राहिला. क्षेत्ररक्षक मात्र चुनूक दाखवलं जाते आणि ते मात्र कुणाल पनवेलची ही खुशबू आहे आणि मात्र रन्स आली. एक चांगला बॉल राहिलाय. शुभमनं 1 या धावसंख्येनं आपलं स्वतःचं खातं उघडलं. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ राहिलाय आतापर्यंत. 15.25ची सरासरी राखायची आहे आणि आतापर्यंत विचार केला तर तब्बल 13 धावा. 1/13. युवा स्पोर्ट्स नांदगाव संघ, मयूर फडक्यान टीम, प्रतीक ही मंडळी मात्र पुढच्या सामन्यात पाहायला मिळेल. इथे मात्र सिंगल रन्सनं स्ट्राईक रोटेट केली. एक चांगली रणनीती ओंकार पाटीलची. लोअर फुलटा चेंडू दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगच्या मधून भरता वेगानं बॉल जाईल. ज्या धावांची नितांत गरज होती त्या सगळ्या धावा पहिल्या षटकामध्ये वसूल करण्यात आलेत. कारण खऱ्या अर्थाने विचार केला तर आशिष मात्र बॉलला लँड करू शकला नाहीये. लोअर फुलटॉस बॉलला शुभम ठाकूरनं सीमारेषा बाहेर पाठवला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रकार धावा लागल्या त्या तब्बल 1/18 धावा. या दरम्यान आपण सन्मानाकडे वळूया. खऱ्या अर्थानं ओळे ग्रामपंचायती उपसरपंच आदरणीय धीरजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या मंचावर केला जाईल. आदरणीय धीरजी पाटील, युवा नेतृत्व कायम राहिलाय. ॲग्रेशन हा मुख्य हेतू राहिलाय. धीरजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय. अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व, डॅशिंग नेतृत्व म्हणून ओळख राहिली आहे धीरजदादांची. राजकारणातील हे भलं मोठं नाव, उपसरपंच पद उपभोगत असताना समाजकारणासोबत मैत्री कशी जपायची दाखवणारा व्यक्तिमत्व. निसर्ग ढाब्याचे मालक प्रीतमदादा फडके यांना विनंती केली की दादा आपला सन्मान स्वीकारायचा आहे. चवीच्या वाटा इथे येऊन थांबतात असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे निसर्ग ढाबा ही ओळख राहिली आहे. आपली सगळी मंडळी व्यवसायामध्ये वळते ही सगळ्यात मोठी जमेची बाब आहे. परंतु मित्रांनो, व्यवसाय ढाबा एवढा सोपं काम नाही आहे. प्रीतमदादाला माहिती आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी घडतात, समर्थपणे ते पेळावे लागतात आणि ते सगळं समर्थपणे आपल्या खांद्यावर पेळताना प्रीतमदादा तुमचं विशेष कौतुक. कलाकारी दाखवली जाईल. मिस्टर 360 म्हणून का ओळख राहिली आहे ती ओळख पटवून देताना इथे पाहतोय. बॉल सीमारेषेच्या लगेच जातोय की काय. धावा जमतील तब्बल 3. तब्बल 3 धावा. पॅडलशिपचा हा प्रयत्न चांगला राहिला ओंकार पाटीलचा आणि त्यासाठी ओळख राहिली ओंकार पाटीलची. मिस्टर 360 म्हणून ओळख राहिली आहे. सगळ्या प्रकारचे फटके लगावण्याची कामगिरी. आता मात्र 17 बॉल आणि 40 धावांची गरज उरली आहे. आतापर्यंत चांगला खेळ राहिला आहे दोन्ही संघांचा. आता या पनवेलच्या खुशबूला आपल्या संघाला जिंकवायचा असेल तर आपला सुगंध दरवळावा लागणार आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. तो कुणाल नाईक गोलंदाजीच्या मार्कवर, तर शुभम ठाकूर कशा प्रकारचा खेळ खेळेल. फुल टॉस, बॉल लँड होत नाहीयेत. अशीची काही परिस्थिती अशीच राहिली. ज्या प्रकारे खेळला जातोय खेळ, शुभम ठाकूरला स्क्वेअर लेगची एरिया आवडली आहे आणि असेच बॉल पडले जात आहेत. आणखी एक चौकार. तर नक्कीच अशा प्रकारे मात्र
एजी ओजी लोजी सुनोजी हा चौकार शुभम ठाकूरच्या बॅटमधून येतोय. लागोपाठच्या 2 बॉलवर 2 चौकार दाखवले गेलेत आणि 2 चौकारांचा विचार केला ना तर खऱ्या अर्थानं आशिष परदेशी आणि त्याचबरोबर कुणाल नाईकचे दोन्ही लोअर फुल टॉस आणि लोअर फुल टॉसला दिशा दिली ती म्हणजे स्क्वेअरच्या दिशेनं. मांडा संघाच्या संघनायकाला वारंवार विनंती करण्यात येते की आपला संघनायक टॉस करण्याचा संपर्क साधायचा आहे. विलंब अजिबात लावू नका. भूमी 11 मांडा संघ कारण नांदगाव संघ रेडी आहे त्याच्यामुळे भूमी 11 मांडा संघात संघनायकाला हा वारंवार पुकार करण्यात येतोय की आपण टॉससाठी लगेच संपर्क साधायचा आहे. अखेरकार बॉल लँड झाला. ज्याप्रमाणे काही दिवसानंतर विमाने तर लँड होतील ती लँडिंगची गरज होती. 2 बॉल फुल टॉस आशिषचा 1 त्या कुणालचा 1 आणि त्यानंतर मात्र कुणाल नाईकला यश संपादन झालं डॉट बॉल टाकण्यामध्ये. शुभम ठाकूर ज्यांना आतापर्यंत 2 चौकार दाखवलेत, 1 सिंगल रन्स, 9 धाव्यांची खेळतो 4 बॉलमध्ये. आता मात्र गरज उरली ती 36 धावांची. लोअर फुल टॉस टाईम नाही करू शकला आणि दर्पणनं मात्र एक चांगला झेल टिपला. अशा प्रकारे ज्या शुभमनं 2 चौकार दाखवले आपल्या संघाला विजयासाठी आशा पल्लवित केल्या. छोटी पण उत्तम दर्जाची कामगिरी करून गेला शुभम ठाकूर आणि दुसरा फलंदाज मात्र बाद झाला. नवीन फलंदाज सर्वेश ठाकूर मैदानाकडे रवाना होताना पाहतोय. कुणाल नाईकने मात्र हा बॉल चांगला टाकला कारण 2-1 फुल टॉस नंतर मात्र 1 यॉर्कर पडला आणि त्यानंतर थोडासा प्रेशर क्रिएट झाला आणि मग मात्र पुढच्याच बॉलवर शुभम ठाकूरला ट्रॅप करत एक चांगला झेल मात्र तिकडे टिपला तो म्हणजे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक दर्पणनं मात्र एक चांगला झेल टिपला आणि फलंदाजाला केलं बाद. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत बॉल टाकून झाले ते म्हणजे 4 धावा आले त्या 13 तब्बल परंतु 1 विकेट कमावली आहे. जमेची बाब राहील मुरबी संघासाठी. ओमकार पाटील अजूनही नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे कारण टायगर ज्याला म्हटलं जातं या संघाचा आणि तोच टायगर अभि जिंदा आहे. सर्वेश ठाकूर ऑन स्ट्राईक. कुणाल नाईक राईट आर्म राऊंड द विकेट. लोअर फुल टॉस चेंडू आउटसाईड द ऑफ स्टंप. रणनीती चांगली राहिली आहे. चांगली रणनीती राहिली आहे कारण भला मोठा अनुभव कुणालच्याही पाठी आणि पोटी आहे. अनेक मोठमोठ्या खेळाडूंना दर्जेदार खेळाडूंना गोलंदाजी करण्याचं सामर्थ्य आणि आपल्या गोलंदाजीच्या तारेवर नाचवण्याची क्षमता कुणाल नाईकच्या मनगटामध्ये. ते मनगट सक्षम आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी भलेही 13 धावा आतापर्यंत खाल्ल्या असतील. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओमकार पाटील असेल स्ट्राईकवर. अंतिम बॉलवर ओमकार पाटीलची रणनीती नेमकी काय असेल, कशा प्रकारचा खेळ खेळला जाईल कारण गरज उरली आहे ती 13-35. हलवार पण टाकलेला बॉल. रिस्क होती जरूर पण तिथे मात्र नशिबाची साथ लाभतीये. झेलपर्यंत अशीच नाही पोचू शकला आणि तिथे मात्र 1 बाउन्स स्ट्रेट हिटचा अंतिम बॉलवर आलेल्या चौकाराला मात्र समीकरण बदलेल. आता आणि 31 धावा. पाणी घेऊन जा. पाणी नको. ओके थँक्यू. कारण या षटकाच्या अगोदरच पाणी मैदानामध्ये गेलं होता. आतापर्यंत विचार केला तर 12 बॉलचा गेम संपलाय. 12 बॉलमध्ये 10 प्रकार धावा लागल्या तब्बल 30 धावा. अर्धा पल्ला गाठलाय आणि अर्धा पल्ला गाठायचा आहे. अर्धा पल्ला गाठता गाठता 2 फलंदाजांना परतीचा प्रवासाला लागलाय परंतु अर्धा पल्ला गाठण्यासाठी सज्ज आहे सर्वेश ठाकूर आणि ओमकार पाटील. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज पाहतोय साहिल मिसाल. बारा बॉल आणि 31 धावांची गरज. बॅलन्स सामना अजून. अकोट टप्प्याचा बॉल हवेत.
कुणाल नाईक कडून एवढी मोठी चूक घडणं अशक्य वाटत होतं, परंतु इट्स अ क्रिकेट. अनिश्चिततेने भरलेला खेळ कसा आहे, कारण सर्वेश ठाकूरचा एक साधा सोपा झेल कुणाल नाईकनं सोडलाय. हा झेल मागणा होईल का, आणि झेल सोबत गेलेली एक रन, बदललेले स्ट्राईक, हे सगळे नियम मानले जातील. ओमकार पाटील ऑन स्ट्राईक. मोठा फटका. मी म्हटलं होतं बदललेली स्ट्राईक, सुटलेला झेल. हा झेल होता की या मॅचचा निकाल होता. येणारी वेळ ठरवेल. ओमकार पाटीलला नामी संधी आली, स्ट्राईक भेटली, मिडविकेटच्या डोक्यावरून उडवला षटकार. बॉल द्या, थोडं लक्ष असू द्या. काय कमालीची कमिटमेंट, नशिबाची साथ लाभल्यावर काय घडतं हे पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं सर्वेश ठाकूरला बाद करण्याची नामी संधी साहिल मिसालनं पहिल्याच बॉलवर आपल्या केली होती. साधा सोपा झेल कुणाल नाईककडे गेला. एवढा सोपा होता की कुणाल नाईक रिलॅक्स झाला, परंतु रिलॅक्समध्येच गपलत होते. ती गपलत झाली, झेल सुटला, आणि झेल सुटल्यानंतर नेमकं काय घडलं तर एक रन्स तर मिळाली, आणि त्याचबरोबर ओमकार पाटील जो स्ट्राईकवर येण्यासाठी धडपडत होता त्याला स्ट्राईक मिळाली, आणि त्यानं दाखवला लगेचच षटकार. मिडविकेटच्या डोक्यावरून ठोकलेल्या षटकारानं मात्र आता समीकरण बदलेल. 10 बॉल 24 धावा. 10 बॉल 24 धावांची गरज या षटकामध्ये. विचार मंथन करण्याची वेळ आली आहे. 10 बॉल 24 धावा. अंतिम षटकामध्ये किती धावा राहतील? साहिल मिसाल कलाकारी दाखवली जाईल. लॉंग स्टॉपच्या दिशेने बॉल सरळ जाईल, आणि इथे मात्र आणखीन एक बहारदार विजयाच्या समीप नेणारा चौकार. नऊ बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. नऊ बॉल आणि 20 धावांची गरज आहे. बदललेली स्ट्राईक क्रिकेटमध्ये काय दाखवतीये? साहिल मिसाल पुन्हा एकदा सज्ज. कलाकारी दाखवली जाईल. मिस्टर 360 आता बरसतोय. या सामन्याची कमांड आपल्या हाती घेण्यासाठी सज्ज झालाय. 61 धावा धापळकरती लागल्यानंतर वाटलं होतं की हा सामना सिद्धिविनायक भिंगारी संघ आपल्या गोलंदाजीच्या आधारावरती मागच्या सामन्याचा जर अभ्यास केला तर त्या संघानं मात्र वाचवलेल्या 48-49 धावा, 48 धावा, तिथे मात्र 61 धावा 4 षटकामध्ये सहज वाचवेल. परंतु कुणाल नाईककडून झालेली एक घोड चूक, सुटलेला झेल, भले तो सर्वेश ठाकूरचा असेल, परंतु त्यानंतर बदललेल्या स्ट्राईकनं मात्र ओमकार पाटील बरसला. एक षटकार लागोपाठच्या चेंडूवर 2 चौकार, अशा एकूण 3 बॉलवर 14 धावा ठोकल्या, आणि आता समीकरण वाढतंय, बदलतंय. 8 बॉल 16 धावा. 8 बॉल 16 धावा. कमालीची कमिटमेंट पाहतोय. आतापर्यंत इनिंगमध्ये 4 चौकार 1 षटकार ठोकलाय ओमकार पाटीलनं. अतिशय दर्जेदार असा खेळ राहिलाय. ओमकार पाटीलचा एक हाती सामना लढून नेण्याची क्षमता ओमकार पाटीलमध्ये आहे, आणि ती क्षमता सिद्ध करताना साहिल मिसाल आता मात्र एंड बदलला जातोय. साईड बदलली जाते. राईट आर्म राऊंड द विकेट येतोय. फुल टॉस, नो बॉल कॉल. सगळं अघटित घडतंय. सगळं अघटित घडतंय.
सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या अपोजिट सगळं जाते सुटलेल्या एका झेल नंतर सामन्यानं कूच बदलली अक्षरशः. इट्स अ नो बॉल कॉल भीमर आणि त्याचबरोबर धावा आल्या 2 2+1 एकूण 3 धावा आणि या 3 धावांच्यामुळे हे सगळं गणित बदललं जाईल. आता मात्र आपल्या डोळ्यात समक्ष दिसणारा विजय दूर जायला लागलाय भिंगारी संघाच्या. नो बॉल फ्री हिट. पाणी मैदानामध्ये पाणी घेऊन जा. नको ओके नको वेट. हा खेळ माहिती आहे ओमकारला. चांगला खेळ राहिला आहे दर्जेदार खेळ राहिला. आता मात्र 8 बॉल आणि 13 धावा. 8 बॉल आणि 13 धावा. डावपेच आखले जात आहेत. खेळ पाहिला जातोय. कमालीची उत्सुकता सिगेला पोचली आहे. हा सामना शांत संयमी सुरू होता. पूर्वार्ध रंगवला. संकेत पाटील सारख्या गोलंदाजावर 21 धावा लुटल्या. विकीला 18 धावा जोडल्या. 61 धावांचं भलं मोठं आव्हान उभं केलं. त्या धावांच्या पाठलागानंतर मात्र सुरुवात जरूर चांगली झाली परंतु त्यानंतर मात्र पडझड सुरू राहिली. परंतु अचानक एक संधी सिद्धिविनायक भिंगारी संघाला बहाल केली. ती या खेळानं झेलसाठी संधी गमावली आणि बॉल मात्र आणखीन एक मोठा फटका. ओमकार पाटीलचा हा विस्फोटक खेळ. ओमकार पाटीलच्या खेळानं मंत्रमुग्ध केलंय. बदललेल्या निव्वळ एका स्ट्राईकनं हा खेळ पुढचा फिरवला आणि आता मात्र वैयक्तिक 10 बॉलमध्ये 35 धाव्यांवरती खेळतोय एकटा ओमकार पाटील. एक स्ट्राईक चेंज काय करू शकते क्रिकेटमध्ये हा दाखवणारा सामना. कुणाल नाईक स्ट्राईक बदलली आणि ओमकार पाटील बरसला. 7 बॉल आता मात्र 7 धावांची गरज. 7 बॉल आणि 7 धावा. जो वाटला होता सामना शेवटपर्यंत जाईल. तिसऱ्या षटकामध्ये सामना क्लिअर केलाय. स्कोर इज लेवल. या बॉलवर आला षटकार. साहिल मिसालवर अगदी साहिल मिसालनं एक संधी निर्माण करून जरूर दिली परंतु सुटलेल्या त्या झेल नंतर मात्र सिद्धिविनायक भिंगारी संघ कमबॅक करू शकला नाहीये. अनुभव टीम मध्ये का असावा. खऱ्या अर्थाने मी पाहतो काकाची मिसिंग आम्ही वारंवार सांगतो अक्का तंबू खऱ्या अर्थानं सगळा मंच सांगतो. इथे आम्हाला वारंवार सांगतायत की काकाची कमी इथे वारंवार भासतीये आणि तीच कमी कारण मोठा खेळ मोठा अनुभव आणि त्यानंतर मात्र इथे 1 रनची गरज आहे. सूरज परदेशी गोलंदाजीच्या मार्कवर फक्त 1 धाब्याची गरज आणि अखेरकार शिक्कामोर्तब झाला. कव्हरच्या डोक्यावरून हा मात्र सीमारेषेच्या बाहेर मारला सर्वेश ठाकूरनं आणि विजेत्यावर अरुण झाला. 61 धावांचा पाठलाग 5 बॉल राखून केला तो म्हणजेच युवी अँड मोरे 11 मुरबी संघानं. मी म्हटलं होतं की मुरबी संघ कोणताच सामना सहज सोडत नाही. अतिशय चिवट ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटर्जी राखणारा संघ आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं आणि लढायचं सुद्धा हे शिकवलंय आणि त्याच्यामुळेच 61 धावांनंतर सुद्धा फक्त आणि फक्त 19 बॉलमध्ये या 61 धावा